एसटी कर्मचाऱ्यांची आहे। गेल्या अनेक दिवस लोकशाहीने हा मुद्दा लावून धरलेला आहे। आज मात्र 13 तारीख आहे तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार नाहीये। एसटी कर्मचारी विना वेतनच आहेत। कामगार संघटना संतापलेल्या आहेत। 10 तारीख उलटली, 10, 11, 12, आज 13 तरी सुद्धा खात्यात पगार नाहीये। एसटीचे 90,000 कर्मचारी विना वेतनच आहेत। एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना या सगळ्या मुद्द्यावर नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर अर्थात एसटीचे कर्मचारी अवमान याचिका दाखल करण्याच्या दृष्टीने देखील हालचाली करताना दिसतात। विशेष म्हणजे काल लोकशाहीने या सगळ्या मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकू असं आश्वासन सदाभाऊ खोत यांनी लोकशाहीशी बोलताना दिलं। 24 तास उलटलेले आहेत, अद्याप ही परिस्थिती जैसे थेच आहेत। काय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला जातोय? एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन दिलं का जात नाहीये? एसटी कर्मचारी वारंवार आपल्या प्रलंबित मागण्यांकरता आंदोलन करतायत, प्रसंगी संप पुकारतायत। अनेक महिने हा संप चालतोय, ज्यामुळे सर्वसामान्य मात्र वेठीस धरले जात आहेत। अशी सगळी परिस्थिती असताना मात्र मी सर्वसामान्यांचा कंत्राटी मुख्यमंत्री आहे, सर्वसामान्यांच्या हिताचा कंत्राट घेतलेला मुख्यमंत्री आहे असे म्हणणारे मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष करतायत हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या सगळ्या माध्यमातून थेट असं म्हणावंसं वाटतं, एसटी हे जे महामंडळ आहे, या एसटी महामंडळाचं खाजगीकरण करण्याचा कुठेतरी घाट आहे का असा सवाल, अशी शंका या निमित्तानं आता मात्र उपस्थित होतीये। प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। एक तर सरकारने या प्रश्नाकडे ज्या गांभीर्यानं पाहिलं पाहिजे होतं त्या गांभीर्यानं पाहताना सरकार दिसून येत नाही। महिन्याच्या महिन्याला पगार आज महाराष्ट्रातल्या एसटी कामगाराचा होत नाही, त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। सर्व कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न या एसटी कर्मचाऱ्याच्या खांद्यावरती आहे। जर तुम्ही त्याला वेळची वेळी जर पगार देणार नसाल तर त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण कसं होणार, त्याचं पोटपाणी कसं चालणार, त्याला आरोग्याच्या सुविधा कशा मिळणार? आणि म्हणून सरकारनं या प्रश्नाचा गांभीर्यानं विचार करून लवकरात लवकर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती एक व्यापक अशी बैठक घ्यावी, अन्यथा लढा दिल्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय उरणार नाही। याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, 13 तारीख आलेली आहे, अद्याप खात्यात पगार आलेला नाहीये। आता नेमकी काय भूमिका एसटी कर्मचारी घेऊ शकतात, काय संकेत आहे? नक्कीच एसटी कर्मचाऱ्याचा हा जो प्रश्न आहे तो पुन्हा ऐरणीवर आला आहे। खरं तर 10 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणं अपेक्षित होतं, परंतु 3 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यामुळं जे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरती आर्थिक अडचणीची वेळ आलेली आहे। त्यांच्या मुलाबाळांना जो शिक्षणासाठी पैसा लागतो किंवा इतर त्यांचे जे खर्च आहेत, राशन आहे, त्यांच्या विविध गरजा आहेत, त्या गरजेला लागणारा जो पैसा आहे तो पैसा नसल्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंब सध्या हैराण झालेलं आहे। आपण खरं तर कालच एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली होती। एसटी कर्मचाऱ्यांचा जो वारंवार येणारा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नामुळे एसटी कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत। खरं तर शिंदे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होता की त्यांचा पगार आणि त्यांना 7वा वेतन आयोग हे नियमित सुरळीत व्हावं, परंतु गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक आंदोलन केलेलं हे एसटी कर्मचारी आता पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत। पुण्यातील एसटी कर्मचारी कदाचित उद्या मुंबईला जाऊन माहिती करता याच मुद्द्यावर आपण कायम राहणार आहोत। लोकशाही सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांची बाजू ही लावून धरेल, कारण प्रश्न अर्थात लोकशाहीतील महत्त्वाच्या घटकाचा आहे, न्याय देण्याचा आहे।